नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज आपण मतदान कार्ड हे कसे डाउनलोड करायचे ते मी आज सांगणार आहे. तुम्ही पण तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता, ते पण स्वतःच्या मोबाईलमधून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वोटर हेल्पलाईन हा ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर तो पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आता आपण वोटर हेल्पलाईन ॲप्लिकेशन क्लिक केल्यावर तुम्ही लँग्वेज निवडा. मराठी हवी असेल तर मराठी निवडा, नाहीतर इंग्रजी निवडू पण शकता. त्यानंतर असे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन मिळून जातील. 1 वोटर रजिस्ट्रेशन, 2 वॉटर सर्व्हिस, 3 डाउनलोड इपिक व इतर. त्यातील 3 नंबर ऑप्शनला डाउनलोड इपिक या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे मतदान ID क्रमांक आहे का असं विचारलं आहे. जर तुमच्याकडे मतदान ID क्रमांक असेल तर तुम्ही पहिला ऑप्शन निवडू शकता आणि दुसरा ऑप्शन जर तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल तर तोही तुम्ही निवडू शकता. शक्यतो पहिला ऑप्शन निवडून तिथे तुम्ही तुमचा इपिक नंबर म्हणजे मतदान ID क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर स्टेट यावर क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता तो निवडा. निवडून झाला की स्पेच डिटेल्स यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा सर्व माहिती दिसेल. त्यानंतर प्रोसेसवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक OTP तुमच्या मोबाईलवर येईल, तो तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिक यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदान कार्ड दिसेल. म्हणजे तुम्हाला तुमची सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते पहा. बरोबर असेल तर तुम्ही ती PDF मध्ये डाउनलोड करून घ्या किंवा कार्ड बनवून घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.